लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण रखडले आणि हे वितरण रखडल्यामुळे आता महिला आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि या आक्रमकतेमुळेच लाडक्या बहिणींना येणाऱ्या आठवड्यामध्ये 2 महिन्यासोबत तिसऱ्या देखील महिन्याचा लाभ मिळू शकतो अशी बातमी अनेक माध्यमांमध्ये कालपासून सुरू झाली आहे आणि त्यानंतर अनेक महिलांनी आम्हाला देखील विचारले की आता लाडक्या बहिणींना 4,500 रुपये थेट जमा होणार का? तर काही महिलांचं असं मत होतं की लाडकी बहीण योजना आता सरकार बंद करणार की काय? कारण लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च, एप्रिल आणि आता मे महिना सुरू आहे. 3 महिन्यांपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया देखील आलेला नाही. खरं तर तुम्ही देखील म्हणाल की तुम्ही वारंवार लाडकी बहीण योजनेबाबत बोलताय, परंतु पैसे येत नाहीत. लक्षात घ्या, जर आपण असेल किंवा अनेक माध्यमांनी या संदर्भातील मागण्या लावून धरल्या नाहीत किंवा या संदर्भातील अपडेट जर दिला नाहीत, तर सरकार या बाबींची दखल न घेता लाडकी बहीण योजना हळूहळू बंद देखील करू शकते. म्हणूनच आपण पाहिलं होतं की वारंवार जर महिलांनी मागण्या केल्या तरच त्या मागण्या मान्य होत आहेत. इलेक्शन पूर्वी महिलांना ज्या पद्धतीने आश्वासनं दिली होती, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये असतील, लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहायची असेल, अशा विविध आश्वासनांचा त्यामध्ये समावेश केला होता. खरं तर 2100 रुपये दूर राहिले, परंतु 1500 रुपये देखील महिलांना आता वेळेवर मिळत नसल्याने लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक महिलांनी तीव्र शब्दांमध्ये आपली आता नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण पाहिलं होतं की ई-केवायसीच्या वेळी देखील अनेक महिलांना ई-केवायसी राहिल्यामुळे किंवा ई-केवायसी चुकल्यामुळे योजनेचे पैसे बंद झाले होते. तेव्हा देखील महिलांनी आवाज उठवला. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून याची वारंवार मागणी केली आणि त्या संदर्भात मुदत वाढ देखील आपण झाल्याची पाहायला मिळाली होती आणि 30 एप्रिल पर्यंत लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी चालली. आता हे पैशांचे वितरण मात्र त्वरित करा अशा संदर्भात देखील मागण्या आता महिलांच्या वतीने व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा या मागण्या होतात, जेव्हा या संदर्भात चर्चा सुरू होते, तेव्हाच लाडकी बहीण योजनेमध्ये वितरण आता होत आहे. खरं तर हे चुकीचे आहे. लाडकी बहीण योजना क्रांतिकारी योजना आहे. लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेमध्ये आहोत. लाडकी बहीण योजना आमची आवडती योजना आहे. अशा विविध पद्धतीने आणि विविध प्रकारच्या घोषणा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात करण्यात येत होत्या. परंतु तीच लाडकी बहीण आता सरकार दूर करतंय का? किंवा त्याच लाडक्या बहिणीला सरकार आता विसरत चाललंय की काय? योजनेमध्ये नियमितता नाही, योजनेमध्ये महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळे अनेक महिला आता संताप व्यक्त करत आहेत की ही योजना, एकतर आम्ही या योजनेची मागणी केली नव्हती, तुम्ही योजना सुरू केली, योजना सुरू करून तुम्ही 1.5 वर्ष योजनेमध्ये व्यवस्थितपणे आम्हाला हप्ते दिले, व्यवस्थितपणे लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण होत होता. परंतु अचानक जेव्हा इलेक्शन सर्व होऊन गेले, त्या इलेक्शन झाल्यानंतर लाडकी बहीण आता सरकारसाठी जवळची नाहीये का किंवा ती आता लाडकी राहिली नाही का, असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय. आता या संदर्भात बघा महिलांच्या वतीने देखील काय बोललं जातंय, तर या ठिकाणी बघा तुम्ही पाहू शकता की स्पष्टपणे सांगितलंय की लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे हप्ते रखडले आणि या महिलांनी देखील आता योजनेचे हप्ते रखडल्यामुळे तीव्र शब्दांमध्ये आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एकतर अनेक महिलांनी सांगितलं आहे, आम्ही वारंवार बोलतोय की योजनेमुळे अनेक महिला आपले कुटुंब चालवत आहेत. महिलांच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे देणारी ही एक अतिशय चांगली योजना सुरू असताना या योजनेमुळे अनेक महिलांनी आपले बचत गट असतील किंवा विविध प्रकारचे व्यवसाय सुरू केले. परंतु आता ज्या योजनेवर किंवा ज्या पैशांच्या हिशोबावर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता, आपले कुटुंब चालत होते, आपल्या घरचा किराणा भरत होता, अशा व्यवसायावर किंवा अशा योजनेवर आता सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे अनेक लाडक्या बहिणी नाराज देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारने देखील याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन योजनेचे वितरण करणे आवश्यक असणार आहे. आता याबाबत अधिकची माहिती घेतली असता 16 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैशांचे वितरण आम्ही करू असे देखील महिला व बालविकास विभाग किंवा सरकारच्या वतीने बोललं गेल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 2 महिन्यांचे हप्ते, मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते एकत्रित देऊन महिलांचा आक्रमकपणा थोडासा शांत करण्याचा सरकार नक्कीच प्रयत्न करणार असेल. योजना बंद झाली नाही, योजना चालूच आहे. पुढील वर्षभरासाठी 26,500 कोटींच्या निधीची तरतूद योजनेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे योजना बंद पडत नसते. त्यामुळे तुमच्या या देखील प्रश्नाचे उत्तर आम्ही देत आहोत. आता योजनेचा जी-आर देखील उद्या अथवा परवा, उद्या रविवार असेल, परंतु परवा दिवशी योजनेचा जी-आर येऊन योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि ती जेव्हा केली जाईल त्याबाबतची देखील माहिती आपण घेणार आहेत. आणि जोपर्यंत सरकार पैसे देत नाही, जोपर्यंत योजनेसंदर्भात अपडेट येत नाही, तोपर्यंत आपण नक्कीच लढत राहू. कारण योजना ही एक खूप चांगली योजना आहे आणि ही योजना अशा पद्धतीने अनियमित होणे किंवा योजना अशा पद्धतीने स्थगित होणे हे योग्य नसणार आहे. म्हणूनच आपण नक्कीच या मागण्या लावून धरणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेमध्ये आता 4,500 रुपयांचे एकत्रित वितरण व्हावे का? आणि जे आता नवीन लेखशीर्ष आलंय, ज्यामध्ये 10 तारखेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे, ती देखील मान्य व्हावी का? नक्की कमेंट करून सांगा. योजनेसंदर्भातील तुमचे प्रश्न देखील कमेंटच्या माध्यमातून विचारा आणि अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण नक्कीच या सर्व मागण्या
लावून धरणार आहोत. व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आणि आपल्याशी जोडले जाण्यासाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.